नमस्कार, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत. हा आठवडा 17 तारखेला चालू होतोय, म्हणजे 17 फेब्रुवारी 2025. 17 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा आठवडा चालणार, बरोबर. तर या आठवड्यात निफ्टीच्या लेवल काय असतील किंवा बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. ओके, गेल्या आठवड्यात ज्या काही लेवल दिलेल्या होत्या त्याच्यात तुम्हाला ट्रेड लाईन ड्रॉ करून दाखवलेली. त्या ट्रेड लाईनच्या वरती जोपर्यंत निफ्टी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची लॉंग पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला मी बोललेलं. ओके, परंतु त्या ट्रेड लाईनच्या वरती यायला निफ्टी आपल्याला असमर्थ दिसला आणि तिथून निफ्टी मोठ्या प्रमाणावरती परत खाली येताना पाहायला मिळेल. ओके, आता निफ्टी एका सपोर्ट झोन वरती आहे. या ठिकाणी मेक या ब्रेक अशी सिच्युएशन तयार झालेली. ओके, त्याच्यामुळे या आठवड्याच्या लेवल या अतिशय महत्वाच्या लेवल असतील हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर या लेवल काय असतील त्या सविस्तररित्या आपण पाहूयात. चला, आता माझ्याकडे निफ्टीचा चार्ट. ओके, निफ्टीचा चार्ट आहे. या ठिकाणी ही ट्रेड लाईन लास्ट वीक मध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली. ओके, आणि निफ्टी या ठिकाणी होता. मी तुम्हाला त्यावेळेला स्पष्ट संकेत दिलेले, जोपर्यंत या ट्रेड लाईनच्या वरती निफ्टी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह साईडची पोझिशन क्रिएट करू नका. ओके, पॉझिटिव्ह साईडची कोणतीही पोझिशन क्रिएट करू नका बोललेलं. तिथूनच निफ्टी आपल्याला जोरदार खाली येताना पाहायला मिळाल, बरोबर. आता जर निफ्टीला पाहिलं तर निफ्टीनं काय केलेलं आहे, 23,000ची लेवल सुद्धा ब्रेक केलेले आहे आणि त्या 23,000च्या लेवलच्या खाली निफ्टी क्लोज झालेला आहे. काय झालेलं आहे, 23,000च्या लेवलच्या खालच्या साईडला निफ्टी क्लोज झालेला. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, जी महत्वाची एक लेवल होती ती लेवल ब्रेक करून दुसऱ्या महत्वाच्या लेवलवरती निफ्टी येऊन थांबलेला. तर ही दुसरी लेवल काय आहे, तर इथून निफ्टी जो वरती रिकव्हर झालेला, ओके, त्याच लेवलला येऊन निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. ओके, तर आता निफ्टी मेक या ब्रेक पॉइंट वरती आहे. जर निफ्टीने आजची जी क्लोजिंग आहे 22,929, ओके, थोडस मी चार्ट ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला समजवायला मला सोपं पडेल. तर या ठिकाणी पहा, 22,929 ला निफ्टी क्लोज झालेला. ओके, आणि या ठिकाणी अतिशय महत्वाचा सपोर्ट कोणता आहे, तर तो आहे 22,780. जर का येणाऱ्या आठवड्यात निफ्टी 22,780च्या खाली जातोय तर त्याला दुसरा सपोर्ट असणार आहे 22,490चा. ओके, म्हणजे 22,500चाच असणार आहे. पण आपण थोडस 5-10 पॉईंट अजूनही थोडं लांब उभं राहूया, म्हणजे आपण फेक ब्रेकआउटला ट्रॅप होणार. ओके, या ठिकाणी ज्या काही लेवल असतात या क्लोजिंग बेसिस वरती असतात, म्हणजे त्या ट्रेड लाईनच्या किंवा सपोर्ट लाईनच्या खाली क्लोजिंग होतं त्याच्यावरती डिपेंड. तर आता ही सेकंड लेवल 22,490 ची आहे. ही पण लेवल जर निफ्टीने तोडली तर निफ्टी तुम्हाला डायरेक्ट कुठे दाखवणार आहे, तर 21,990 पर्यंत तुम्हाला निफ्टी येणाऱ्या आठवड्यात दाखवायला कमी करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, तर तिसरा सपोर्ट आपला असणार आहे 21,990, बरोबर. त्याच्यानंतर जर निफ्टी वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न करतोय तर निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे या ठिकाणी 23,346. ओके, म्हणजे 23,345 आपण पकडून चालू. ओके, याच्यावरती जर निफ्टी निघतोय तर थोडासा पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो, तरी तुम्ही अग्रेसिव्हली त्याच्यात पॉझिटिव्ह राहणं चुकीचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हा रेजिस्टंट काढतोय निफ्टी, तर निफ्टीला दुसरा रेजिस्टंट असणार आहे 23,840. किती, 23,840 चा रेजिस्टंट असणार आहे. आणि तोही रेजिस्टंट काढायला सक्सेसफुल ठरतोय निफ्टी, तर 24,231 चा सुद्धा रेजिस्टंट आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओके, रेजिस्टंट थोडेसे लांब आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, कारण निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशरच जास्त दिसते, पॉझिटिव्ह डायरेक्शन असं निफ्टीमध्ये कोणतेही सध्या दिसत नाही. त्याच्यामुळे खालच्या सपोर्ट वरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे.
आणि हा जो सपोर्ट आहे म्हणजे 22,780 या सपोर्ट वरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर 22,780च्या खाली निफ्टी क्लोज येतोय ना तर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर अजूनही इन्क्रीज होऊ शकतं. या गोष्टीची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर, हे झालं निफ्टीचं. तसंच आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया. चला आता या ठिकाणी पहा बँक निफ्टीमध्ये. ओके, बँक निफ्टीला सुद्धा या ठिकाणी ही ट्रेड लाईन बसते. जोपर्यंत या ट्रेड लाईनच्या खाली आहे बँक निफ्टी तोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह व्ह्यू ठेवूनच चालणं गरजेचं आहे. ओके, या ट्रेड लाईनच्या खाली आहे तोपर्यंत निगेटिव्ह व्ह्यू ठेवूनच आपल्याला बँक निफ्टी मध्ये सुद्धा काम करायचं. तर या ठिकाणी थोडासा मी चार्ट व्यवस्थित लावतो म्हणजे मला तुम्हाला व्यवस्थित समजवायला सोपं पडेल. बरोबर, तर या ठिकाणी पहा जो बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे 49,099 ची आलेली. बरोबर, तर बँक निफ्टीला जो पहिला सपोर्ट असणार आहे तो 48,790 चा असणार आहे. ओके, 48,790 चा असणार. 48,790 चा जर सपोर्ट बँक निफ्टी तोडतोय तर बँक निफ्टीला दुसरा सपोर्ट असणार आहे 47,835. ओके, हा 47,835 चा जो सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी हा महत्वाचा सपोर्ट आहे. ओके, कारण महत्वाच्या सपोर्ट पासून थोडासा वरती आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीला जो सेकंड सपोर्ट आहे तो महत्वाचा सपोर्ट आहे. या सपोर्ट वरती तुमचं लक्ष असणं गरजेचं. हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर बँक निफ्टी तुम्हाला 46,580 कडे घेऊन यायला कमी करणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी वरच्या साईडचा जर आपण विचार केला तर बँक निफ्टी इकडे वरती येण्याचा प्रयत्न केला तर या ट्रेड लाईन पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. ओके, या ट्रेड लाईन पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार तर त्याला वरच्या साईडला पहिला रेजिस्टन्स कुठे असेल तर या ठिकाणी 49,985 चा या ठिकाणी आपल्याला पहिला रेजिस्टन्स असेल. ओके, हा जर रेजिस्टन्स काढतोय तर 50,850 चा दुसरा रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी भेटणार. ओके, आणि तोही रेजिस्टन्स बँक निफ्टीने काढला तर तिसरा रेजिस्टन्स आपल्याला 51,670 चा या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये दिसत आहे. ओके, तर बँक निफ्टी मध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सपोर्ट आहे 47,835 चा हा सपोर्ट आपल्याला महत्वाची भूमिका बजावणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सध्या कोणतीही लॉंग टर्म च्या स्टॉक मध्ये फ्रेश इन्व्हेस्टमेंट किंवा एव्हरेज करण्याचा अजूनही प्रयत्न करू नका. ओके, वेट अँड वॉच ची थोडीशी भूमिका घ्या. मार्केट तुम्हाला खूप चांगली संधी देते म्हणजे फ्रेश बाईंग आणि फ्रेश एव्हरेज करायला, परंतु सध्या ती सिच्युएशन तयार झालेली नाही. ज्या वेळेला असं वाटेल की मार्केटनं बॉटम बनवलेला आहे त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन मग तुम्ही एव्हरेज करायला किंवा फ्रेश बाईंग करायला सुरुवात करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ओके, ह्या झाल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल. आता आपण पीसीआर आणि विक्स इंडेक्सला पाहूया तो काय सांगतोय आपल्याला. चला आता पीसीआरचा जर आपण विचार केला तर पीसीआर आपल्याला 0.774 असा दाखवतोय. ओके, म्हणजेच पीसीआर तुम्हाला हे डायरेक्शन देतोय की अजूनही निफ्टी खाली येऊ शकतो. ओके, निफ्टी इथून बाउन्स बॅक घेईल असं संकेत देत नाही तर अजूनही खाली येण्याचे संकेत आपल्याला पीसीआर देतोय. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण एकदम बॉटमला पीसीआर आलेला आहे. बॉटमला पीसीआर आला तर थोडस बाउन्स बॅकचे चान्सेस असतात, परंतु या ठिकाणी बॉटमला पीसीआर दिसत नाही. थोडासा पीसीआर वरतीच आहे, एकदम हाय सुद्धा नाही आणि लो सुद्धा नाही, मधीच पीसीआर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणापासून सुद्धा निफ्टी थोडासा खाली येण्याचे चान्सेस आपण नाकारू शकत नाही हे विक्स सांगत आहे. ओके, सॉरी पीसीआर सांगत आहे. आणि विक्स जो आहे तो 15.02 असा आहे, म्हणजे व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये अजूनही चालू आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढा विक्स हाय होणार ना तेवढा तुम्हाला फेक ब्रेकआउटला मार्केट ट्रॅप करत राहणार. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला विक्स एकदम हाय होत जाईल ओके त्या वेळेला थोडीशी तुम्ही ट्रेड करताना क्वांटिटी कमी कमी करत जाणं गरजेचं आहे. ओके, कारण तुम्ही ट्रॅप होऊ शकता, तुम्ही फेक ब्रेकआउट जास्त क्रिएट होतात. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचंय, विक्स वरती लक्ष ठेवायचंय. विक्स आपला 15.02 असा येतोय.
म्हणजे या ठिकाणी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे इंट्राडे मध्ये. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्या काही लेवल दिलेल्या आहेत त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून या आठवड्यात तुम्ही काम करा. कारण मार्केट मेक या ब्रेक पॉइंट वरती आहे. मार्केट डम्पिंग आणि थोडंसं पंपिंग करण्याचं काम करतंय. ओके, परंतु या आठवड्यात मार्केट काय अशा सिच्युएशन वरती आहे की खूप महत्वाच्या सपोर्ट वरती उभा आहे. हा जो सपोर्ट ब्रेक केला तर अजूनही मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं. त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष ठेवा. बाकी काही अडचण असेल, काही शंका असतील किंवा काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यात कमेंट करा. जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न आमच्याकडून केला जाईल. ओके, धन्यवाद.